जगन्नाथ मंदिरात यमदेवाचे स्थान आहे। या मागची कथा तुम्हाला माहिती आहे का? नाही ना? डोंट वरी, गिरितेज आहे ना। जगन्नाथ मंदिरात एक अशी पायरी आहे ज्यावर चुकून पाऊल पडले तर सगळी पुण्य क्षणात नष्ट होतात। कारण या भव्य मंदिरात एकूण 22 पायऱ्या आहेत आणि प्रत्येक पायरीची स्वतःची एक वेगळाच अर्थ आहे। तिसरी पायरी सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, इतकी वेगळी की तिला यमशिला म्हणतात। पण असे काय घडले की देवळात यमराजांची पायरी तयार झाली? कथा जाते थेट यमराजांपर्यंत। एक काळ असा होता की जो कोणी भगवान जगन्नाथाचे दर्शन घेऊन परत यायचा तो पापमुक्त होत होता। त्यामुळे मोक्षाचा मार्ग खूपच सुकर झाला होता। हे पाहून यमराज चिंतित पडले। यमलोक ओस पडू लागले। म्हणून एक दिवस यमराज स्वतः भगवान जगन्नाथांकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, तुम्ही मोक्षाचा मार्ग खूपच सोपा करून टाकलात। आता कोणीही यमलोकात येत नाही। हे ऐकून भगवान जगन्नाथ फक्त हसले आणि शांतपणे म्हणाले, ठीक आहे यमराज, मग तुम्ही माझ्या मंदिरातच राहा। सगळे देव चकित झाले। भगवान पुढे म्हणाले, माझ्या मंदिराची तिसरी पायरी आजपासून तुमची जागा असेल। ही पायरी यमशिला म्हणून ओळखली जाईल। जो भक्त दर्शन घेऊन परत जाताना या शिळेवर पाऊल ठेवेल त्याची सगळे पुण्य क्षणात नष्ट होतील आणि त्याला यमलोकात यावंच लागेल। हे ऐकून भक्त घाबरले असते, पण भगवान जगन्नाथांनी याचा उपाय आधीच केला होता। मंदिरात प्रवेश यमशिलेवरून होतो, पण बाहेर पडण्याचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे। म्हणजेच दर्शनानंतर कोणताही भक्त त्या शिळेवर दुसऱ्यांदा पाऊल ठेवत नाही। आजही या रहस्याची आठवण म्हणून ती तिसरी पायरी इतर सगळ्यांपेक्षा काळ्या रंगाची ठेवली आहे, जेणेकरून भक्त तिला ओळखू शकतील आणि सावध राहतील। म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही जगन्नाथ मंदिरात जातात त्या तिसऱ्या पायरीकडे नक्की पहा, कारण ती फक्त पायरी नाही, ती आहे पाप आणि पुण्याची सीमारेखा। तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि गिरितेज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।